नमस्कार. पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. दिनांक 4 मे 2024 रोजी आम्ही सावित्रीच्या लेकी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद संपन्न. पाणी हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात आली होती. शहरातील सळकुड पाणी योजना कृती समिती तसेच विविध सामाजिक संघटना व आम्ही सावित्रीच्या लेकी या महिला संघटनेमार्फत देखील वेळोवेळी आंदोलन निवेदन दिले असताना सुद्धा सदर पाणी योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यानंतर आम्ही सावित्रीच्या लेकी या संघटनेच्या वतीने आमरण उपोषण आंदोलन केल्यानंतर त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री यांनी दिनांक 1 मार्च 2024 रोजी बैठक मंत्रालयात घेतली असता सदर बैठकीस पाणी योजनेच्या अंमलबजावणीस विरोध करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी व योजनेच्या अंमलबजावणी मागणी करणारे लोकप्रतिनिधी सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना 1 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिला असताना सुद्धा आज तागायत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचा अहवाल शासनास प्राप्त झालेला नाही. याबाबत लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी कोणताही खुलासा 2 महिन्याच्या कालावधीत केलेला नाही. सदर योजनेची मुदत संपत आली असून भविष्यात राज्यातील व केंद्रातील सत्ता बदलली तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच योजना मुदतवाढीसाठी लोकप्रतिनिधी काय प्रयत्न करणार याकडे इचलकरंजी शहर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. यासारखे प्रश्न या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आले. यावेळी सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंकी, महावीर कोल्हापुरी, बजरंग लोणारी, राजू काटकर यांचेच पत्रकार बंधू उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज.